सावरिया सेठ की भक्तवत्सल भगवान की। राधे राधे। हरे नाम अर्थ संहारा रसायन छंद सामपि वंदे वाणी विनायको नमो ब्रह्माण्डदेवाय गो ब्राह्मण हिताय च जगदीशाय कृष्णाय गोविंदाय वरं नमः। छविललित कमलकोटिसम नवनीलाम्बरधारिणी शशिवदन कन्दविलोचनी शिरचन्द्रिका मृदुहासिनी मंदिरारण्यनिवासिनी घनश्याम धनहित चातकी घनश्याम धनहित मोरली। सगळ्यांनी आत्महत्या करायचं। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे हरि ओम नमो पार्वती पते नमः महादेव नमः। बोलो कृष्ण कन्हैया लाल की सावरिया सेठ की भक्तवत्सल भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की श्री शुकदेव मुनि महाराज की। राधे 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 गोविंद राधे थोड़ा राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद
वत्सल भगवान की असो या ठिकाणी कारणाशिवाय कार्य नाही. तुम्ही आम्ही या ठिकाणी जमण्याचं कारण असं आहे, हरिभक्तपरायण खंडू महाराज दगडे यांच्या इथं नरसिंह भगवान परमात्म्याच्या जयंतीनिमित्त हा एक दिवसीय श्रीमद भागवत कथा या ठिकाणी या कथेचे सद्भाग्य मला मिळालं. असे असणारे खरं पाहिजे तर या कथेचं सौजन्य खंडू भाऊ दगडे यांच्यामुळे मला ही कथा मिळाली. खरं पहिले तर गेल्या वेळेस कीर्तन झालं की भाऊंनी कथा गेल्या वर्षी उकरली होती, तर भाऊंचं मी धन्यवाद मानते की या कथेस लाईक त्यांनी समजलं आणि कथा करण्याची संधी दिली. याच्याबद्दल संपूर्ण दगडे परिवाराचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि वास्तविक पाहता आपण म्हणतात ना, कथाकार असू द्या कीर्तनकार असू द्या कितीही मोठा असू द्या, एकटा कीर्तनकार काहीच करू शकत नाही, एकटा कथाकार काहीच करू शकत नाही. कथाकाराला कीर्तनकाराला सपोर्टची गरज असते. म्हणून मोलाचं सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी सुंदर असे महाराष्ट्रातील नामवंत इकडे पॅड वादक असणारे इंगोद्याचे ओंकार भाऊ जगताप सुंदर असे पॅडचे साथ करतात, म्हणून ओंकार भाऊंचं मनापासून धन्यवाद. इकडे सिंताची साथ करणारे हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज आवटे सुंदर अशी सिंताची साथ करतात, म्हणून त्यांचेही मनापासून धन्यवाद. इकडे मृदंगाची साथ करणारे हरिभक्तपरायण कन्हैया महाराज विवारे हा माझा मोठा मुलगा आहे. कारण मला कीर्तनामध्ये भगवत वाजवताना अनेक वेळा पाहिला, पण बऱ्याच जणांना माहिती नाही, म्हणून सांगितलं हा माझा मुलगा आहे. सुंदर अशा मृदंगाची साथ करतो, याच्याबद्दल त्याचेही धन्यवाद. आणि पुढचे धन्यवाद समशिजीवाल्या दादांचं. माझा वेडा वाकडा आवाज तुमच्यापर्यंत सुंदर करून पोहोचवण्याचं कार्य करतात. कुठं करू नाही, कुठं चिर नाही, अगदी टकाटक नियोजन त्यांनी केलं. याच्याबद्दल समशिजीवाल्या दादांचंही मनापासून कोटी कोटी धन्यवाद. आणि शेवटचा धन्यवाद मी माझ्या मालकाचं मानते, कारण भक्तीचं बीजारोपण माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या आई वडिलांनी केलं. रोपटा लावायचं काम त्यांनी केलं, रोपट्याचं संगोपन मात्र माझ्या मालकांनी केलं. लग्न झाल्यापासून त्यांनी जर मला म्हटले असते, बाई तू आता लग्न होऊन आमच्या इकडे आली, आता तुझा परमार्थ बाउंड्री सोडून अलीकडे येऊ माझं काही चाललं असं, माझा परमार्थ 4 भिंतीच्या आत कैद झाला असता. पण आज त्यांचा सपोर्ट असल्या कारणानं किती लांब कार्यक्रम असला तरी तिथपर्यंत घेऊन जातात, ड्रायव्हिंग करतात आणि बॉडीगार्ड सारखे संख्य असतात. त्यामुळे बिनधास्त कार्यक्रम करते, मला कशाची भीती वगैरे राहत नाही. म्हणून मी माझ्या मिस्टरांचाही धन्यवाद मानते आणि कथेला सुरुवात करते. आजपर्यंत तुम्ही अनेक ज्ञानी महापुरुषांकडून कथा ऐकल्या असेल. कोणी कोणी ऐकली? कोणीच नाही ऐकली. ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यांनी हात वरती करा बघू. ऐकली? हा, मजा आहे कुठं तर कुठं एखाद्या बाकीच्यांनी काही कथा ऐकली नाही. तर असं अनेक महात्म्यांच्या मुखातून कथा ऐकली असेल. आता खरं पहिलं तर इथं तुमच्या पुढं बसलेली तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे का नाही? सगळेजण ओळखतात तुम्ही मला. तर
खरं पाहिलं तर माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने तुम्ही महान आहात. मी काय तुम्हाला उपदेश करावा, पण आज उपदेश नाही, आज एक सेवा आहे. सेवके करावे सांगितले काम, म्हणून ही सेवा आहे. आणि यदा कदाचित या सेवेमध्ये काही चुकून झाली बोलता बोलता तर एक लेकरू समजून सेवेच्या सुरुवातीला तुम्हाला सांगतो. एक बोलता बोलता जर चुकून झाली तर एक लेकरू समजून या लेकराले माफ करा, कारण त्या घरामध्ये लहानसं लेकरू असतं. मालिक ज्ञानावर आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगतात, दैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी भोबळी वाचा, आज तरी आधी कचित याचा संतोष वाणे. जसं लहानसं लेकरू घरामध्ये बोबडं बोलत असताना बोलता बोलता यदा कदाचित बोलता बोलता शिव बी टाकीत आई बाप्पाला, मग त्याचे आई बाप मारतात का? नाही, उलट पाठीवरून हात फिरवतात. माझा बाबड्या किती गोड बोलते, तसा हात बाबड्या समजा. यदा कदाचित कथेमध्ये काही चुकबुल झाली तर या लेकराले माफ करा. आणि आपण कथेकडे वळू. वेदव्यासजींनी श्रीमद भागवत महापुराणाच्या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचं सार लिहिले. पहिल्या ओवीमध्ये ती ओवी अशी आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वमुत्पत्ते दिविहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिल्या श्लोकांमध्ये वेदव्यासजींनी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय, भगवंत तो 3 रूपात्मक आहे. पहिलं रूप सत, दुसरं रूप चित आणि तिसरं आनंद. या 3 रूपाने व्यापक असा भगवान परमात्मा आहे. सत्य म्हणजे जे कधीच बदलत नाही, ज्याला कधीच नाश नाही, मग तो भगवान परमात्मा सत्य आहे. संसार हा खोलगट आहे, लटिका आहे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरधार हरिवीर. संसार लटका आहे, भगवंत सत्य आहे. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठल. भगवंत सत्य आहे. म्हणतात ना, ईश्वरी सत्य है, सत्य ही शिव है. ईश्वरी सत्य है, सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है, सत्यं शिवं सुंदरम. बराच भगवंत सत्य आहे. जेव्हा आपण नव्हतो त्यावेळेस भगवंत होता. आपण आहे तरी भगवंत आहे, आणि आपण नसणार त्यावेळेस सुद्धा भगवंत असणार आहे. म्हणून भगवंत सत्य आहे. दुसरं रूप सांगितलं चित. चित म्हणजे माया. हे भगवंताचं दुसरं रूप आहे. माया म्हणजे जसं मृगजळ असतं, डोळ्याला लांबून दिसतं, पण जवळ जर गेलं तर काहीच नसतं. लांबून पाहिलं तर पाण्यासारखं दिसतं. त्या मृगजळाप्रमाणे चित म्हणजे माया
मायावी समजा. म्हणतात ना, आभ्राची सावली जाईलेला या तशातली अवस्था. भगवंताचं हे दुसरं रूप आहे. आणि तिसरं रूप म्हणजे आनंद. सत्पत्ते ब्रह्म, चितपत्ते माया, आणि आनंद परी जया मनती हरी. भगवंताचं हे तिसरं रूप आहे. आणि 3 रूपाने असं असणारा हा भगवान परमात्मा याचं हे स्वरूप सर्वसामान्य दुःखी पीडितांचं दुःख नाहीसं करतो. सच्चिदानंद रूपाया, हे स्वरूप विश्वव्यापक आहे. विश्वभूतपते द्विहेतवे, प्रत्येक जीव 3 तापांना व्याप्त दुःखाने त्रस्त आहे. त्या 3 तापापासून हे भगवंताचं स्वरूप, त्याचं दर्शन घेतलं, त्याचं चिंतन केलं तर या 3 तापापासून जीवाची मुक्तता होते. म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणात 7 या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर आता कथा ऐकण्यासाठी आपण निमिषारण्याकडे जाऊ. 80,000 ऋषीगण कथा ऐकण्यासाठी बसलेले आहेत. आणि त्यांना कथा सांगण्यासाठी सुतजी त्या ठिकाणी बसलेले आहे. सुतजी कथा सांगण्यासाठी बसलेले असताना आता हे जे 88,000 जे ऋषी होते, त्याच्यामध्ये मेन जे ऋषी होते त्यांचं नाव शौनक होतं. म्हणून त्या 88,000 ऋषींना शौनकादी ऋषी असं म्हटल्या जातं. वास्तविक पाहता कथा सांगण्यासाठी सुतजी बसलेले आहेत. आणि ते शौनकादी ऋषी त्या ठिकाणी सुतजींना म्हणतात की गुरुदेव, आम्ही अज्ञानी आहोत. तुम्ही कोटी सूर्याचा ज्ञान तुमच्यामध्ये आहे. अज्ञान धुंदविदं वर्षा, कोटी सूर्य समाप्रभा. तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे ज्ञानी आहात. तर आम्हाला सांगा की आता जलद गतीने हे कलियुगातील जीव अधोगतीला जात आहेत, त्यांच्या उद्धारासाठी काहीतरी उपाय तुम्हाला माहित असेल तर तू आम्हाला सांगा. तेव्हा सूतजी म्हणतात, शौनकादी ऋषींना ते सूतजी सांगतात, अति जलद गतीने हा काळ हे सर्वसामान्य जीवाचा घास करतो आहे. काल व्यान मुख्य ग्रास, तो प्रत्येक जीवाचा घास करतो आहे. आणि प्रत्येक जीव त्याच्यामध्ये वाहून जात आहे. मग अशा अज्ञानी जीवाच्या उद्धारासाठी काय करावं, तर त्याच्यासाठी सूतजी म्हणतात, श्रीमद भागवत कथा हा सोपा पर्याय आहे. सर्वसामान्य जीवाला उद्धारासाठी, कलियुगातल्या जीवाला ज्ञानी गोष्टी जास्त समजणार. बघा, एखादा कीर्तनकार जर फटाफट 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 श्लोक म्हणत राहिला ना, खाली बसलेले म्हणतात, काय सांगितलं कुणाच्या डोक्यावर, असा विषय होतो की म्हणजे लय ज्ञानाच्या गोष्टी माणसाला ऐकवत नाही, समजत नाही. मग भागवत ग्रंथामध्ये मात्र भगवंताचं चरित्र आहे. आणि त्या चरित्रामुळे भगवंताच्या लीला, अनेक अवतार
जेवढे काही अवतार घेतलेले आहेत त्या अवताराचं वर्णन या भागवत ग्रंथामध्ये आहे. आणि हा ग्रंथ एवढा मौल्यवान आहे. किती मौल्यवान म्हणाल तर जेव्हा राजा परीक्षितीला शुकदेवजी कथा सांगण्यासाठी बसले त्यावेळेस इंद्रादी देव अमृत कलश घेऊन त्या ठिकाणी आले. आणि अमृत कलश घेऊन आल्यानंतर इंद्रादी देव शुकदेवजींना म्हणतात, गुरुदेव 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा मृत्यू होणार आहे. तक्षक नाग नसून राजा परीक्षितीचा मृत्यू होणार आहे. मग असं करा, तुम्ही भागवत ग्रंथ रूपी जे अमृत आहे ते आम्हाला द्या. तुम्ही कथा सांगण्याच्या ऐवजी तो ग्रंथ, ते ज्ञान, ते अमृत आम्हाला सांगा, आम्हाला द्या. आणि हा अमृत कलश राजा परीक्षितीला द्या. हे अमृत घेतल्यानंतर राजा परीक्षिती अमर होती. तक्षक नाग नसला तरी त्यांना काही होणार नाही. मग तुम्ही काय करा, हा अमृत कलश राजा परीक्षितींना द्या आणि श्रीमद भागवत रूपी अमृत आम्हाला द्या. त्यावेळेस शुकदेवजी म्हणतात, देवता खूप हुशार असतात महाराज. शुकदेवजी म्हणतात, अरे तो अमृत कलश कुठं आणि श्रीमद भागवत महापुराण कुठं? पारडा आणला महाराज ब्रह्मदेवाने. एका पारड्यामध्ये अमृत कलश ठेवला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये श्रीमद भागवत महापुराण ठेवलं. महाराज अमृताचा कलश जो होता ते पारड वरती गेलं आणि श्रीमद भागवत महापुराणाचं जे पारड होतं ते जड झालं. शुकदेवजी म्हणले, एवढ्या सहजासहजी मी श्रीमद भागवत महापुराण तुम्हाला देऊ शकत, तुम्हाला सांगू शकत नाही. महाराज नाईलाज झाला, तो अमृत कलश घेतला आणि इंद्रादी देव माघारी निघून गेले. विषय असा झाला, त्यावेळेस सूतजी कथा सांगत असताना शौनकादी ऋषी म्हणतात, गुरुदेव आम्हाला भगवंताने किती अवतार घेतले याच्याविषयी सांगा. त्यावेळेस सूतजी भगवंताच्या अवताराविषयी सांगायला सुरुवात करतात. भगवंताच्या अवताराविषयी पुढे बोलण्याच्या आधी आपण छोटस भजन भगवंताचं सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. मोठ्याने मोठ्याने जरा
लाल की, सावरिया सेठ की, भक्तवत्सल भगवान की। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.